या प्रकरणाला ऐतिहासिक लीगल असे वेगवेगळे अँगल्स आहेत। कायद्याचा दृष्टिकोन महत्त्वाचा आहेच आणि त्याच्यामध्ये या केसेस आहेत ज्याच्यामध्ये हे एस्टॅब्लिश झालेलं आहे प्रेसिडेंट म्हणून, न्यायाचं तत्व म्हणून, की जेव्हा एखाद्या कॉन्व्हर्सेशनमध्ये कोणत्याही संवादामध्ये केलेल्या वक्तव्यामध्ये अशा प्रकारचा टोन असेल, अशा प्रकारचा उद्देश असेल ज्याच्यामध्ये इतरांचा अपमानच करायचा आहे असा स्पष्ट उल्लेख आपल्याला दिसतो, असा स्पष्ट संदर्भ दिसतो, तेव्हा त्यांनी तो अपमान केलेलाच आहे असं प्रथम दर्शनी गृहीत धरणं आवश्यक आहे। या प्रकरणामध्ये आज आम्ही त्यांचं कॉन्व्हर्सेशन वाचून दाखवलं कोर्टामध्ये। बरंचसं कॉन्व्हर्सेशन हे प्रशांत कोरटकर यांनी अत्यंत वाईट आणि घाणेरड्या शिव्या दिलेलं असल्यामुळे ते वाचून दाखवलं नाही, ते न्यायाधीश वाचतील। परंतु या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्टपणे प्रशांत कोरटकर यांना कोणत्याही प्रकारे चर्चा करायची नाही, आपले गैरसमज असतील ते सांगायचे नाही, किंवा इंद्रजित सावंत यांनी काही चुकीचं बोललेलं आहे त्याच्याबद्दल चर्चा करून शंका निरसन करून घ्यायचं नाही, पण केवळ आपलंच म्हणणं बरोबर आहे असं समजून एक ब्राह्मणवाद आणण्याचा प्रयत्न ते करत आहेत। ब्राह्मण आणि मराठा याच्यामध्ये नसलेलं एक भांडण उकरून काढण्याचा राजकीय संदर्भ सुद्धा या प्रकरणाला आहे, हे सुद्धा आम्ही सांगितलं। आणि प्रशांत कोरटकर सारखे व्यक्ती म्हणजे प्रवृत्ती आहे, त्यामुळे त्यांच्या विरुद्ध काही ही लढाई नाही। हे जामीनचा अर्ज हा महत्त्वाचा याच्यासाठी आहे की असे लोक, अशा प्रवृत्तीचे लोक, ते ब्राह्मणवादी असो किंवा ते कोणत्याही कट्टरवादी समाजाचे असो, ते असणं चुकीचं आहे, संविधानाच्या साठी ते धोकादायक आहे। आणि त्यामुळे प्रशांत कोरटकर यांचं कंडक्ट आपण पाहिलं, त्याला आपण म्हणतो वागणूक सगळी पाहिली, तर त्या वागणुकीतून हे दिसते की त्यांना कायद्याचा कोणताही आदर नाही, कायद्याच्या कचाट्यातून पळून जाण्याची त्यांची प्रवृत्ती आहे। त्यांनी मोबाईल जरी सबमिट केला असेल तरी सगळा डेटा फॉर्मॅट केलेला आहे। त्यांच्या वकिलांतर्फे जरी सांगण्यात आलं की CDR रिपोर्ट काढलेला होता, त्याच्यामुळे त्यांनी कॉल केलेला आहे स्पष्ट दिसते, परंतु आणखी काही गोष्टी मोबाईलमध्ये होत्या का या तपासण्यासाठी कोणताही वाव प्रशांत कोरटकर यांनी ठेवलेला नाही, कारण की ते शातीर बदमाशाप्रमाणे याच्यात वागलेलं आहे। आणि माझं तर म्हणणं आहे, मी कोर्टाच्या बाहेर सांगतो, मी कोर्टात सांगितलेलं नाही की काही अत्यंत वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्या संपर्कात ते आहेत, इथल्या सुद्धा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या संपर्कात ते कोल्हापुरातले आहेत, आणि त्यांच्या सांगण्यानुसार मोबाईल मधला डेटा इरेज करणं, सगळा मोबाईल साफ करून मग सबमिट करणं, अशा प्रकारचे कामं ते करत आहेत। जर त्यांचं सगळं खरं आहे, त्यांचा उद्देश चांगला होता, तर मग दुसरा मुद्दा महत्त्वाचा ठरतो की प्रशांत कोरटकर यांना एवढा राग कशाचा आला, एवढा राग कोणत्या व्हिडिओचा आला ज्याच्यामध्ये इंद्रजित सावंत यांनी एखादं ब्राह्मण द्वेषी वक्तव्य केलेलं आहे। आणि मी हे सुद्धा स्पष्टपणे, आज इंद्रजित सावंत इथे हजर आहेत, ते इतिहासाचे अभ्यासक आहेत, महाराष्ट्राला त्यांचा परिचय आहे, कोर्टासमोर त्यांच्या उपस्थितीत ते सांगितलेलं आहे की जर इंद्रजित सावंत यांनी कोणतंही वक्तव्य ब्राह्मण विरोधी, ब्राह्मण द्वेषी अशा प्रकारचं केलं असेल तर इंद्रजित सावंत हे माझे क्लायंट असले तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे, परंतु त्यांनी असं काही केलेलंच नाही। त्यामुळे ज्या आधारे प्रशांत कोरटकर यांना राग आला तो व्हिडिओ कोणता होता हे प्रशांत कोरटकर यांना अटक केल्याशिवाय तर कळणार नाही। प्रशांत कोरटकर कायद्याला कोणतेही सहकार्य करत नाही आणि त्यामुळे त्यांना जामीन मिळायला नको अशा प्रकारचा आज युक्तिवाद आम्ही केलेला आहे आणि उद्या यावर न्यायालय निर्णय देईल। अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा।